तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये. मी विशाल जगदाळे. आता आहे साकत येथे आणि साकत हे गाव बार्शी तालुक्यामध्ये येतं आणि आपण खरं तर वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असतो, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो. आज देखील आपण असंच एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, जे की ज्यांनी खरं तर देश सेवा केलेली आहे आणि मेजर म्हणून रिटायर झालेले श्री विकास खटाळ सर आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर त्यांनी वृक्ष संवर्धनासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत. त्यांच्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगावं असं वाटतंय की आंब्याची जवळजवळ 2000 झाडं आहेत. तर मला एक सांगा की तुम्ही देश सेवा करत होतात. देश सेवेमधनं निवृत्त झाल्यानंतर काळ्या आईची सेवा करावी असं आपल्याला वाटलं, तर आपण काय सांगाल? हे एक 24 तास सरकारी नोकरी म्हणजे मिलिटरीत केलं. हो. ती देश सेवा आणि ही काळ्याची सेवा म्हणजे पण देश सेवाच. बर. काळ्याची सेवा म्हणजे मी 2000 झाडं लावलेत. ह्याच्यामुळे की त्याचा पर्यावरणाला फायदा होतो, स्वतःच्या शरीराला फायदा होतो. ह्याच्यामुळे ही एक संकल्पना सुचली. आणि पूर्वी आमच्या आजोबांनी एक 8-9 झाडं लावलेली बांधावर. ते खूप उंच गेलते, त्याचे आंबे काढता येत नव्हते. मग ते काढता येत नाहीत म्हणून काय केलं आम्ही की ते तोडून काढले, व्यापाऱ्याला विकले ते. ते विकल्यानंतर 5-6 महिन्यानं सावली शेतात नव्हती. मग एवढा पश्चाताप झाला की त्या पश्चातापाच्या पोटी म्हणजे एक संकल्पना सुटली की आपण झाडं परत लावायची. मग त्यामुळं मी 2000 झाडाचं रोपण केलेलं आहे. बरोबर आहे. तुम्ही 2000 झाडांचं रोपण केलेलं आहे आणि आता सध्या हे आंबा जो आहे तो कुठल्या प्रकारचा आंबा आहे? हा 2000 झाडापैकी जवळपास 50 झाडं फक्त हापूसची आहेत, बाकी केशर आहे. त्यातून आपल्याला उत्पन्न बी भेटतं आणि समाधान बी भेटतं. बर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधान भेटतं. समाधान भेटतं आणि बाहेर देशात सुद्धा आपला आंबा गेलेला आहे एक्सपोर्टला. बरोबर. कुठल्या देशामध्ये? हे सौदीमध्ये. बर. म्हणजे आपल्या ग्रामीण भागातला हा आंबा विदेशामध्ये सुद्धा जातो. विदेशामध्ये पण जातो. त्या प्रकारे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण खताचं किंवा ह्याचं सर्व नियोजन केलं. त्या प्रकारे हे केलं. मग त्यांना पास पडला. मग त्यांनी आपला आंबा बाहेर देशात पाठवला आणि बाकीचा उरलेला स्वतः घरी बार्शीमध्ये घर आहे, स्वतः घरच्या घरी पिकवतो आणि बाजारात नाही देत, घरगुती विकतो. कोणी येईल त्याला त्याप्रमाणे हे करतो. आणि बाजारात आंबा येतो कसा, आता हे वादळ झालं की पडतो. पडला की ते गोळा करतात, नेतात आणि एका दिवसात पिवळा म्हणजे पिकून तुम्हाला विकतात. ते विकतात 70-80-100 रुपयानं. आपला जरा थोडा महाग जातो. पण काय करतात, महाग जरी गेला तरी माणसाची आणि शरीराशी म्हणजे स्वास्थ्याशी जागरूक नाहीत. हा 70-80 रुपयाला भेटतो म्हणून तोच घेतात. आंबट असतो आंबा. आपला जो आहे तो ओरिजिनल, बिलकुल कुठलं केमिकल नाही, काय नाही चवीला. आपला थोडा महाग राहतो. तर नागरिकांनी ते जागरूक व्हायला पाहिजे. म्हणजे स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी आंबे सुद्धा पारखून घेऊन खाणं गरजेचं. एका दिवसात कार्बाइड मध्ये घालून पिकवते आणि लगेच बाजारात आणते. एवढं शरीरासाठी घातक असतं. बिलकुल घातकच आहे. कॅन्सर, डायरिया बरेच आहेत रोग. तर आपल्या आंब्याचं काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही? एक दर्जेदार नैसर्गिक पिकवलेला असा आंबा आहे आपला आणि बाहेर देशात पण गेलेलाच आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही केमिकल नाही आपल्या आंब्यावर. बिलकुल केमिकल नाही. ऑर्गॅनिक म्हणजे थोड्या मात्रात रासायनिक खत मुळाला द्यावं लागतं ते आणि मल्चिंग केलेलं असतं. ऊसाचं पाचट, काडी कचरा आहे ते शेतातलं गवत शेतातच कुजवतो आपण. म्हणजे थोड्या प्रमाणात म्हणजे रासायनिक खत, केमिकल नाही, रासायनिक खत द्यावी लागते आणि थोड्या प्रमाणात द्यावी लागते. तुमचं शेतीचं ज्ञान बघता, तुमचं कृषीचं ज्ञान बघता किंवा तुमचं आंब्याच्या बागेचं ज्ञान बघता, तुम्ही देशसेवा करत असताना शेतामध्ये चांगलेच रमलेले दिसतंय. आता याचं ज्ञान कसं मिळवलं आणि याचं प्रशिक्षण कुठून घेतलं, काय सांगाल तुम्ही? मिळवलं म्हणजे ते वडील पण शिक्षकच होते. मी रिटायर झाल्यानंतर मला काहीच काम सांगत नव्हते. आपलं बसायचं आणि ते स्वतः ते पण शिक्षक होते, ते पण रिटायर, मी पण रिटायर. अरे तू बस कशाला काम करतो म्हणायचे. ते स्वतः काम करायचे. मग ते स्वतः त्यांनाच बसवायचं आणि आपण करू लागायचं. ही त्यांच्यापासून आवड झाली, वडिलापासून. म्हणजे तुम्हाला मिळालेलं प्रशिक्षण म्हणून वडिलापासून? वडील शिक्षक असताना करत होते.
मग आपण शिक्षक तरी काम हा ते एवढे वय असताना ते करते म्हणल्यावर आपण कसं बसायचं, म्हणून मी त्यांच्या बरोबर काम केलं, ते करतच राहिलो आणि ती एक आवड निर्माण झाली आणि आता समाधान वाटतं की 2000 झाडं शेतात आहेत आपल्या. बरोबर आणखीन आणखीन वाढवण्याची संकल्पना आहे. बर म्हणजे जसं जांभूळ हे ते करणारच आहे. बर इतर पिकापेक्षा ते फायद्याचं आहे मला. फायद्याचं म्हणजे निसर्गाला फायद्याचं आहे, स्वतःला फायद्याचं आहे बरोबर आणि समाधान महत्वाचं आहे. खरं तर आदर्श घ्यावा असं हे कुटुंब आहे. खरं तर आपण म्हणतो की प्रत्येकाने एक झाड लावलं पाहिजे. यांनी स्वतः 2000 झाडं लावलेली आहेत आणि आपल्यासाठी तो आदर्श निर्माण केलेला आहे. खरं तर असं म्हटलं जातं की कुठलंही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे स्त्रीचा हात असतो. तर मला डायरेक्टर ताईंनाच विचारायचं आहे, काय सांगाल तुम्ही, तुमची साथ कशी लाभते यांना? म्हणजे ह्यांच्या सोबत आम्ही दोघं पण शेतात असतो बर आणि मी ह्यांच्या सोबत म्हणजे करू लागते सगळं. बर हां. आणि माझी अशी सवय की चिकट असं म्हणजे कष्टाळू असं आपला वेळ वाया न घालवणं. हा. असं ऊन ऊन म्हणा किंवा असं कष्ट करायची वृत्ती. आणि त्याच्यामुळे संसार म्हणजे घर आणि शेती हे दोन्ही तुम्हाला असं ह्याच्यामध्ये हे होतं? हो, पूर्ण हँडल करते मी. बर कारण माझं कसं शिक्षणाची आवड होती मला सुरुवातीला म्हणजे पण ते त्याच्यात करियर नाही करू शकले. बर पण आता ह्याच्यात मी करियर करणार किंवा ह्याच्यात मी पुढं हे करणार असं कुठं ना कुठं पण माझी जी जिद्द आहे चिकाटी ती मी पणाला लावणार. बरोबर आहे. खरं तर आदर्श घेण्यासारखं आहे की त्यांना शिक्षणामध्ये यश गाठायचं होतं. काही कारण असतील त्यांना त्याच्यामध्ये ते करता आलं नाही. पण ज्या क्षेत्रामध्ये त्यांनी उतरलेले आहे त्यामध्ये त्यांनी यश मिळवणार असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. तुम्ही काय सांगाल, तुम्हाला कशी साथ मिळते तुम्हाला तुमच्या पत्नीची? मला प्रत्येक गोष्टीला साथ आहे. बर हा सकाळी आता लाईट सकाळी 8ला असते किंवा बर. रात्री असते बेरात्री, हा. त्यावेळेस स्वयंपाक करून देणं म्हणजे हम्म. जेवणाचा डब्बा पोच करणं हे ते. हा, हा. माझ्या शेतापासून घर आहे 20 किलोमीटर. बर 20 किलोमीटरहून यायचं, शेती करायची आणि परत संध्याकाळी जायचं. बर. आणि रात्री बेरात्री लाईट असेल तर इथं मुक्कामानं थांबायचं. बर स्वतःची स्वतः म्हणजे भरपूर साथ आहे प्रत्येक गोष्टीला. बर हा. म्हणजे जो पुरुष यशस्वी होतो त्याच्या मागे स्त्रीचा मोठा हातभार असतो हे याच्यामधनं सिद्ध हा, होतं. बिलकुल बिलकुल. त्याशिवाय काही एका हाताने टाळं वाजवू शकत नाही. हा, 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 हा. जसं की हम दो हमारे 2000 म्हणजे म्हणजे हम दो मतलब आम्ही दोघं, हा. आमची 2000 म्हणजे आमची 2000 झाडं ही बर. आम्हाला मुलासारखी. बर बर बर. हीच आम्हाला म्हणजे खुशी ह्याच्यामुळेच आहे. बरोबर आहे. बाकी उत्पन्न भेटतंय, बर. उत्पन्न भेटतंय त्यापेक्षा आम्हाला खुशी आहे शेतात आलं की हिरवंगार दिसतं. म्हणजे तुम्ही रमलेले दिसताय चांगले खरं तर शेतामध्ये. हा बिलकुल. हा, ती आवडच निर्माण झाली. बर. आणि तुम्हाला हा हा हे सांगा की आता एखाद्याला, आता तुमचा जो आंबा आहे अतिशय गोड आहे. आता मी खाल्ला पण, तुम्ही दिला मला, मी खाऊन पण पाहिला. जर हा आंबा विकत घ्यायचा असेल एखाद्याला, तर समजा बार्शी असेल, तुम्हाला बार्शी शहर असेल किंवा धाराशिव जवळ आहे तुम्हाला, किंवा आजूबाजूचे गावचे जे असतील, खेडेगावातले असतील किंवा तालुके असतील, यांना जर हा आंबा विकत घ्यायचा असेल तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतील का? आणि कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय असणार? कॉन्टॅक्ट करू शकतील. मी त्यांना जास्त जर मागणी असेल म्हणजे 10 किलो ही येते तर जवळपास पोच करू शकतो 10 किलोच्या आसपास. बर बर आणि नंबर आहे माझा 99 21 48 70 11. बर. हा. म्हणजे आसपासच्या किती किलोमीटर पर्यंत तुम्ही आंबा पोच करू शकताय? 15 ते 20 किलोमीटर. ऑर्गॅनिक आंबा, बर कुठलंही केमिकल वापरलेलं नाही. बर. हा. तर बघा, सगळ्यात महत्वाचं आहे कुठलाही केमिकल नसलेला आंबा. अगदी आपल्या आजूबाजूला म्हणजे बार्शी पासून 25 किलोमीटर अंतर जरी असेल तरी तुम्हाला आंबा हा घरपोच भेटणार आहे. आणि ना नफा ना तोटा. फक्त आम्हाला कसं आहे, तुम्हाला चांगलं खाऊ घालायचं आहे. बर अगोदर आमचं तुम्ही 1 किलो जरी आमच्या घरी जर आले, 1 किलो आंबे जर खरेदी करणार असाल, कितीही आंबे खावा, चव बघा, तुम्हाला पसंत पडलं तर घ्या, नाहीतर घेऊ नका. बर. ऑर्गॅनिक ती ऑर्गॅनिक. तर मी आताच आपल्याला मेजर साहेबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जर आंबा 25 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे बार्शी पासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती जर आंबा हवा असेल तर त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधावा. आणि तुमचा संपर्क क्रमांक अजून एकदा सांगा. 99 21 48 70 11. बरोबर आहे. खरं तर तुम्ही विश्व विशाल न्यूजशी संवाद साधला, एवढ्या छान गप्पा मारल्या, त्याबद्दल विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं खरं तर तुम्हाला तुमच्या वृक्षवाढीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही आणखी अशाच वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावत आणि
चांगल्या प्रकारचं ऑर्गॅनिक जे अन्न आहे, जे पदार्थ आहे, जी फळं आहेत, ती फळं सर्वसामान्यांना खायला भेटावीत अशीच इच्छा व्यक्त करतो आणि आपण इथेच थांबूयात. हा, धन्यवाद. तर अशाच नवनवीन बातम्या, अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर विश्व विशाल न्यूजचं फेसबुक पेज देखील नक्की फॉलो करा. आपण इथं थांबूयात. धन्यवाद. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब